चला मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर मी इथं आहे ना मेथीची भाजी घेतलेली होती, तर ती निवडते. भाजी मस्त होती, छान हिरवीगार होती आणि टवटवीत अशी मस्तपैकी ताजी तवान होती. त्यासाठी मग घेतली. दारावरच आला होता तो भाजीपालावाला, तर घेतली. मग निवडायला घेतली तिला. तर मग राशा तर तुम्हाला माहितीच आहे ना, राशा मॅडम असं मध्ये मध्येच करत असते. आणि बघा कशी भाजी निवडते. तिची भाजी निवडायची पद्धत तर बघा तुम्ही. आणि लहान लेकरांचं कसं असतं ना, त्यांच्या मनासारखं करू दिलं तर त्यांना छान, नाही तर मग रडायला सुरुवात करतात. त्यासाठी निवडबाई म्हटलं, माया मांडीवर बसून घेतलं तिला. निवडते इथे पण भाजी मस्तपैकी. त्यानंतर ही भाजी निवडून झालेली आहे. तर किती दिवसापासूनच्या मिनी ब्लॉग पण येत नव्हता, तर त्यासाठी म्हटलं चला मिनी ब्लॉग पण अपलोड करते आता. काही ताईंची कमेंट होती की ताई मिनी ब्लॉग तुम्ही टाकतच नाही आहे, तर मिनी ब्लॉगचा व्हिडिओ बनवा आणि टाका. तर चला म्हटलं आता सुरुवात करते आजपासून परत मिनी ब्लॉगची. तर इथं ही भाजी निवडली गेली होती. राशाला खाली उतरून दिलं. आता मोडाची भाजी होती बघा. मोडही पण घेतले होते ना, असं हिरवेगार पानं होते त्यांची. आणि मोडाची भाजी पण खूपच छान लागते. तुम्हाला आम्ही करून दाखवलेली आहे बघा मोठ्या ब्लॉगमध्ये. तर ही मस्तपैकी मी निवडून घेतली. म्हणजे एक एक पान असं निवडावं लागतं, आडी उडी कधी राहिली तर. पण या भाजीमध्ये ना काहीसुद्धा नव्हतं. मी मस्तपैकी स्वच्छ निवडून घेतली. त्यानंतर बारीक चिरून घेतली आणि आधी पण धुतली होती आणि नंतर बनवायच्या टायमाला पण धुणार आहे मी तिला. त्यानंतर कोथिंबीर घेतली होती, मस्त गावरानी कोथिंबीर, ती पण मस्तपैकी अशी निवडून घेतली. रात्री आम्ही फिशची भाजी बनवली होती मस्तपैकी. तर आम्ही जेवण करत होतो इथे सगळेजण, आणि राशाला फिश पण आवडतात, थोडं थोडं खाते ती. तर बघा ती पण मस्त एन्जॉय करत होती इथं मासे खायसाठी. तर आम्ही पण जेवत होतो सगळेजण इथं. आज तर आम्ही सगळेजण हॉलमध्ये जेवून गेलो जेवण करायला. त्यानंतर आता ही सकाळची रुटीन आहे. सकाळी मस्त मी देव वगैरे धुवून घेतलेले होते आणि मस्तपैकी दिवे सगळं काही देव मस्तपैकी धुवून घेतले होते. मी गावाला गेले तर 8-10 दिवस देव धुतले नव्हते मी आणि मस्तपैकी देवपूजा करून घेतली. इथं तर गिलक्याची भाजी केलेली आहे मी, बिना मुगा डाळची. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. त्यानंतर इथं चपात्या पण बनवल्या गेलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आज तवा खूप तपून गेला होता ना, तर 1-2 चपात्या अशी चटकून गेलेली आहे. दूध पण तापून झालेलं इथं. आणि बघा चटणीचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा बाकी आहे. चटणी खूप छान बनवलेली आहे मी, तीळ शेंगदाण्याची. त्यानंतर इथं टाकले अंडे शिजायला. आणि राशाची डॉल बघा, तिला आज किचनमध्येच घेऊन आलेली आहे राशा. मस्त इथं बसून दिलं. आणि आता राशासाठी आमलेट बनवायचं आहे, तिला आमलेट पण खूप आवडतं. तर चला आज एवढाच मिनी ब्लॉग. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.